टॉस आपण करतोय. आई एकवीरा वागेश्वर पिरकोन आणि त्याच्या अगेन्स्ट स्वर्गीय जगन्नाथ पाटील स्मृती गोवटणे 11 गोवटणे. केवाय गावण साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. नाणेफेकीचा कौल माजी सरपंच साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. नाणेफेकीचा कौल एकवीरा वागेश्वर पिरकोन आणि त्याच्या अगेन्स्ट खेळणार आहे स्वर्गीय जगन्नाथ पाटील स्मृती गोवटणे 11 गोवटणे. धुमाळ साहेब याचा आवाज इथे येत नाही जास्तीचा. इट इज अ कॉल. इथे गोवटणे संघाने टॉस जिंकलेला आहे. मान्यवरांचे आभार. केवळ निर्णय जाणू इच्छितो. मॅचला सुरुवात करायची आहे. आम्ही क्षेत्ररक्षण करू. चला शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. जास्तीचा वेळ नाही. दिवसाला आपण सुरुवात करतोय. टॉस झाला. गोवटणे संघाने टॉस जिंकला आणि प्रथम निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षणाचा. मंडप डेकोरेटर चला लवकरात लवकर फ्लड लाईट्स ऑन करा. आपण सुरुवात करतो.
खर तर त्याची चर्चा निश्चित होते. एफ गटामधून एक जिंकणारे संघ जय हनुमान सारडे जो मात्र 43 धावा त्यांनी बनवल्या. जास्तीच्या धावा बनवणाऱ्या संघाला बाय दिली जाणार आहे. अनुज एंटरप्राइजेस जय हनुमान दापोली संघ जो 63 धावा बनवल्यात. दिशा 11 दिघाटी संघ ज्याने 48 बनवलेल्या आहेत. आणि ही मॅच चला लाईव्ह सुरुवात झालेली आहे. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व अरुणी बुद्धिमत्ते दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःखा भग देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा बघता बहु तोषवी प्रथम गणराला वंदन करून उभ्या विश्वाचा आराध्य दैवत राजेश शिवछत्रपतींच्या चरणी नतमस्तक होऊन मी समालोचक जयेश भोसले तुम्हा सर्वांचं हार्दिक असं स्वागत करतो. आज स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे. तुम्हा सर्वांना या प्रकट दिनाच्या शुभेच्छा. सामन्याला सुरुवात समर्थ चषक 2026 आणि 5वी रजनी 5वी रात्र आपण या स्पर्धेची पाहत आहोत. एफ लॉट मधील पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये आई एकविरा वागेश्वर पिरकोन आणि त्याच्या अगेन्स्ट खेळणाऱ्या स्वर्गीय जगन्नाथ पाटील स्मृती गोवटणे 11 गोवटणे. पुन्हा एकदा दोन्ही संघांचं लक्ष वेधन जास्तीच्या धावा बनवणाऱ्या संघाला बाय मिळणार आहे. त्यामुळे या मॅच मध्ये जो संघ जास्तीचा धावा बनवेल, कारण याआधी आपण पाहिलं तर एफ ग्रुप मधून सर्वाधिक धावा बनवणारा संघ आहे तो अनुज एंटरप्राइजेस जय हनुमान दापोली. चला टॉस झालेला होता आणि जिथे टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वर्गीय जगन्नाथ पाटील स्मृती गोवटणे 11 गोवटणे संघाने घेतलेला पाहायला मिळाला. गोवटणे गावाचं क्रिकेट सातत्याने सफल सुखद आणि आनंददायी आहे. परंतु अलीकडच्या कालावधीमध्ये गोवटणे गावामध्ये जास्तीचे संघ झालेत. दुर्भाग्यवश आज एकच आहे. खर तर आपण पाहत आहोत या गोष्टी कुठेतरी थांबायला हव्या. आज एक चांगला स्पर्धा आणि चांगला सामना आपण पाहतो. मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजी मार्क मध्ये प्रतीक पाटील तर स्ट्रायकर एंडला ते जिथे मात्र तेजस पाटील आणि त्याच्या साथीला सिद्धार्थ म्हात्रे. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल पंचांचा इशारा बाकी होय. लेट्स प्ले. पहिला चेंडू पडेल. वेळ झाली आहे ठीक 7:51 आणि पहिला बॉल डिलिव्हर झाला. इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरला थ्रू दी कव्हर. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल आली आहे. केवळ एकेरी धाव. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला जिथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला निलेश म्हात्रेला. निलेश म्हात्रेची एक खासियत आहे. त्याची एक वेगळी अंदाज आहे, वेगळी शैली आहे. मैदानाच्या आतमध्ये येताना तो नेहमीच आपल्या मस्तकावरती रुमाल बांधल्याशिवाय मैदानाच्या आतमध्ये कदापि उतरत नाही असा खेळाडू ज्याला तुम्ही एक्स्ट्रा कव्हरला पाहताय. स्कोर कार्ड वरती एक सिंगल आली आहे. धावफलकावरती 1 रन येत असताना पाहायला मिळते. तेजस पाटील आणि त्याच्या साथीला सिद्धार्थ म्हात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रतीक पाटील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होत असताना यावेळेचा बॉल खेचून मारला. स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच. मॅग्निफिसंट. परिषद जीवनजी गावण यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज हे दिलं जाणार आहे. हॅट्रिक साठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज. पिरकोन संघासाठी स्पेशली ही अंडरलाईन करायला हवी. प्रथमतः मलाही असं वाटलं होतं की जीवनजी गावण साहेबांनी आज दिवसभरासाठी लावलंय रात्रभरासाठी, परंतु तदनंतर ही अंडरलाईन झाली. स्क्रीनवरती तुम्ही गोल्डन मॅन आणि तथा या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे सर्वे सर्वा आदरणीय मुकुंदजी गावण साहेब यांना तुम्ही पाहतात. फलकावरती धावा जिथे मात्र 5 एकंदरीत 8 धावा आहेत. बॅटची लिडिंग एज. शॉर्ट थर्ड मॅन 30 सर्कल मध्ये सिंगल आली आहे. पंचांचा इशारा. यस डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम चा वापर करण्यात येईल. मुकुंदजी गावण साहेब यांना आपण स्क्रीनवरती पाहत होतात. खरं तर तिसऱ्या रात्रीमध्ये साहेब आपल्या गॉगलची चर्चा जास्तीची आहे. वेस्ट साइड इथे पाहिली जाणार आहे. वेस्ट साइड पाहिली जाते. बॉल एक्झॅक्टली कुठून निघून गेलाय याची शहानिशा इथे होत असताना पाहायला मिळते आहे. सुनीलजी तांडेल यांच्या मनामध्ये एक साशंकता निर्माण झाली आहे आणि त्याचं निरसन करण्यासाठी नंदूजी पाटील सर यांच्याकडे हा नो बॉल
नो बॉल. वेस्ट साईड जास्तीची आहे. बॅटला बॉल ब्रश झालाय. होय. स्कोर कार्ड वरती एकंदरीत 10 धावा. 10 ऑन दी बोर्ड आहेत. 10 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. एक नामी आणि चालून आलेली संधी आहे. खरं तर एक मोठी अपॉर्च्युनिटी. स्ट्रायकर एंडला बॅटर यावेळेला पुन्हा एकदा पाहायला मिळेल तो अर्थात तेजस पाटील. सिद्धार्थ म्हात्रे स्ट्रायकर एंड वरती आहे आणि फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना प्रतीक पाटील खरं तर खर्चिक साबित राहिला. 10 धावा त्याने खर्च केलेले आहेत. केवळ 3 चेंडू हाताळल्यात. 10 धावा धावफलकावरती येत असताना पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेचा बॉल लॉंग अँड स्ट्रॉंग. हाय अँड हँडसम मॅसिव्ह षटकार. आगमन झालं या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेचे जनक तुम्ही स्क्रीनवरती पाहताय त्यावेळेला आवर्जून प्रीतमजी म्हात्रे साहेब आवर्जून म्हणाले होते मैदानाच्या दिशेने आलो त्यावेळेला मैदानाच्या बाहेर जणू काही जत्रा लागली होती आणि मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेला स्टेजच्या जवळ आलो त्यावेळेला शोरूम उभा आहे की काय बाईकचं असंच मला वाटलं. आणि तसंच आज या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर चॉप करण्याचा प्रयत्न. दिशाहीन राहिलाय. धावा धावा आणि धावा. जर का धावा इथे सातत्याने पाहायला मिळाल्यात. आज मात्र बाईकचा सेल लागलाय असं आपण चर्चा करतोय परंतु इथे धावांचा सेल लागलाय. 17 धावा धावफलकावरती आहेत. 17 ऑन दी बोर्ड. 17 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळाला. मागील चेंडू जो मात्र वेगाने टाकला होता. धावफलकावरती धावा सातत्याने वेगाने येत असताना आपण पाहत आहोत. 17-0 आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. हाही बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर बॅकफूट पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल येते. एकंदरीत पहिल्या षटक प्रगतीपथावरती 18 धावा. धावा सातत्याने येत असताना पाहायला मिळाल्यात. अठरा धावा धावफलकावरती. यावेळेला लोड फुल टोस होता. स्क्वेअर ड्राईव्ह केलाय उजव्या यष्टीच्या बाहेर. फुल टोस बॉल. यॉर्कर केला मिस गोलंदाजाने. फलंदाजाने चेंडूला केलाय डिसमिस. आलाय चौका. हीच तर खासी आई एकविरा लाईव्ह इव्हेंटची. छत्रपती शिवाजी महाराजांचं गीत आलं आणि हे जासई मधील सर्वाधिक प्रसिद्ध असं हे स्मारक तुम्ही स्क्रीनवरती पाहतात. ना शिवशंकर तो ना कैलासपती ना लंबोदर तो ना गणपती. नतमस्तक तया चरणी ज्यांनी केली स्वराज्य निर्मिती. देव माझा एकच तो राजा शिवछत्रपती. 22 धावा धावफलकावरती बनल्यात विदाउट लॉस. गोवटणे गावाचा मी नुकताच उल्लेख केला होता. गावात 3 संघ झाल्यात परंतु आज एकच बघून एकत्रीला बघून आज एकीचं बळ पुन्हा एकदा पाहून आनंद होतोय. छाती अभिमानाने फुलून येते ज्यावेळेला एकत्रितपणे एक गाव ज्यावेळेला खेळतो. निशांत वर्तक खेळतोय. खर तर या संघामध्ये निखिल या संघामध्ये आहे. संघाची एकीचं बळ नेहमीच चांगलं पाहायला मिळालं. रोहित पाटीलला आपण पाहिलं. रोहित पाटीलला ज्याच्या नावावरती कार पाहायला मिळाली या स्पर्धेची ज्याच्या नावावरती कार राहिली आहे तोही या संघामध्ये आहे. आणि म्हणून आपण म्हणतो ना टीम वर्क मेक अ ड्रीम वर्क. तुम्ही ज्यावेळेला एकत्रित राहून ज्यावेळेला एखादं काम करताना त्यावेळेला तुमचे स्वप्न नेहमीच पूर्ण होत असतात. आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहात जीवनजी गावंड साहेब यांचं देखील आगमन होत आहे. साहेब आपलंही हार्दिक स्वागत. हा बॉल टाकण्याच्या आधी गोलंदाज काही का थांबणं पसंत केलं होतं परेश पाटीलने. जीवनजी गावंड साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयात जिल्हा परिषद सदस्य माजी जिल्हा परिषद सदस्य ज्यांचं आगमन होत असताना पाहिला मी त्या 22 धावा धावफलकावरती बनल्यात. संघ सुस्थितीमध्ये आहे. बॅटिंग चांगली होती
आई एकविरा वागेश्वर पिरकोण संघाची. यावेळेचा बॉल आणखीन एक तडाखा. गोलंदाजाचं भव्य स्वागत केलंय. फलंदाज सिद्धार्थ मात्रेच्या बॅटमधून षटकार. आमच्या डीजे मास्टर मॅडीची आगमन होत असताना पाहायला मिळालं. माजी जिल्हा परिषद सदस्य जीवनजी गावण साहेब आणि त्यांचं गीत लगेचच इथून पुन्हा एकदा लगावण्यात आलेलं पाहायला मिळालं. 28-0 पुढे सावला डान्सिंग डाऊन द ट्रॅक आला होता. या मैदानावरती सर्वाधिक उच्चांक धावसंख्या अद्याप 4 रात्रीमध्ये बनवली गेली आहे. 86 धावा बनवल्या होत्या टाकीगाव या टीमने. परंतु आजची रात्र कोणाच्या नावावरती आणि कोणता संघ जास्तीच्या धावा बनवेल. धावफलकावरती 29/29 ऑन दी बोर्ड पाहायला मिळाल्यात. 29 धावा धावफलकावरती आहेत. आघाडीची जोडी चांगली जमली आहे. परेश पाटील वरती हल्ले चढवलेत. गोवटणे संघ विकेटच्या शोधामध्ये आहे. पुढचा बॉल फुरलेनचा ऑन साईडला केला. डीप मध्ये मिड विकेट तैनात आहे. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन कंप्लीट. रोहित कडून चुकी झाली आहे. धावा आल्या तर दोन संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 31 आहेत. आता तरी देवा मला पावशील का आणि विकेट ज्याला म्हणतात ते धावशील का असं गोवटणेकर म्हणत असतील. विकेट हव्यात. धावा रोखायच्या तर विकेट मिळवणं गरजेचं आहे आणि ते इथे तो डब्ल्यूचा शोध घ्यावा लागेल. यावेळेचा बॉल फुलरलेनचा पुन्हा एकदा पाहायला मिळाला. सिंगल येते. निशांत बर्तक वेगाने चेंडूवरती येतोय. जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू सीएचे बांधव आहे आणि त्यामुळेच त्याला आपण सातत्याने सीएच्याही स्पर्धा खेळताना पाहिलंय. सिंगल आली. स्कोर कार्डवरती 32 धावा धावफलकावरती बनलेल्या बाला मिळाल्यात. 32 ऑन दी बोर्ड. 32 धावा धावफलकावरती आहेत. 32-0 भागीदारी चांगली रचली जाते. सातत्याने धावा येत आहेत. यावेळेचा बॉल तडाखा. बॅटमधून सुंदर साऊंड. बॉल आउट ऑफ द ग्राउंड. षटकार. मात्र 6-1 क्या बात आहे. प्रत्येक सिंगल नंतर षटकार मारतोय बहादर. पुढचा बॉल यावेळेला आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न. सिंगल घेतली. पुन्हा एकदा. आता मात्र चिंता पंच वळलेत. होय बाटणी आली आहे. आता या गोष्टीची चर्चा होईल ना की पुढचा बॉल ही पुन्हा एकदा सिद्धार्थ मात्रे षटकार मारतोय की काय. धावफलकावरती धावा एकंदरीत बनल्यात त्या 39. 39 13 बॉल मध्ये 39 ची भागीदारी. क्या बात आहे. मोठी पार्टनरशिप बिल्ड होत असताना पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ संपला. स्कोर कार्डवरती धावा बनल्यात त्या 39 विदाउट लॉस 28 धावा हे सिद्धार्थ मात्रेच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. विथ लॉंगेस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट 4 सिक्सेस. एक ब्रेक घेऊया. डीजेकडे धाव्यात. जिथे डॉट बॉल त्याने खेळलेला नाहीये आणि आपण पाहिला 350चा स्ट्राईक रेट आहे त्याचा. 4 षटकार त्याने ठोकल्यात. एक ब्रेक घेऊयात. डीजे माडीकडे धाव्यात. असा गेलो आणि असा आलो. समत चषक हा फेमस उरण तालुक्याचा. फेमस उरण तालुक्याचा. एक नंबर हाय आयोजन या पिरकोन गावाचा. हाया पिरकोन गावाचा. समर्थ चषक यो नावाचा. हाया पिरकोन गावाचा. हाया पिरकोन गावाचा. एक नंबर हाय आयोजन या पिरकोन गावाचा. समर्थ चषक नावाचा. धावफलकावरती 39. 2 षटक संपलत. निशांत वर्तक गोलंदाजी मार्क वरती येतोय. निशांत वर्तकचं हे षटक महत्वाचं राहील. पहिलाच बॉल निशांत वर्तकचं स्वागत. मागील बॉलवरती सिंगल आली आणि याही बॉलवरती सिद्धार्थ मात्रेने ठोकला षटकार.
गावदेवीचं हे गीत तुम्ही ऐकलं. आता मात्रे नाश्त्याला काय खातात ना, मला रवींद्र मात्रे सरांनाच विचारावं वाटणार आहे की मात्रे काय खातात ज्या रीतीने ते बॅटिंग करतायत. संघाचे स्पॉन्सर बालू पाटील यांच्या वतीने जर षटकारांची हॅट्रिक आली तर रोख रक्कम 5,000 रुपयाची देणगी दिली जाईल. हा फटका फसला. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर राहिलेत. धावा निश्चित येतील. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. धावा मिळाल्यात त्या 2. आता या गोष्टीची चर्चा निश्चित आहे ना, दोन्ही बाजूला मात्रेच आहेत, मध्ये भोसले आहेत. धाव फलकावरती 47 ऑन दी बोर्ड. 47ला 0. मुकुंदजी गावंड साहेब यांना तुम्ही पाहताय आज या स्क्रीनवरती. खरं तर रात्रीही आपल्याला सातत्याने त्यांच्या माध्यमातून संपूर्ण प्रेक्षक वर्गालाही काही ना काहीतरी प्रत्येक रात्रीमध्ये सातत्याने देत असतात. धाव फलकावरती धावा बनल्या ते एकंदरीत 47. एकच नाव. यावेळेचा बॉल पहिला डॉट आलाय की काय? सिद्धार्थ मात्रेच्या अगेन्स्ट पहिला चेंडू. इथून मात्र डॉट बॉल येत असताना पाहायला मिळालाय आणि या इनिंग मधला पहिला निर्धाव बॉल आलाय निशांत बर्तकचा. अद्याप एकही डॉट बॉल आला नव्हता. काय गोलंदाजी झाली आहे पहा ना. खरं तर सातत्याने ही टाइम लाईन्स तुम्ही पाहिली ना, इथे एकही डॉट बॉल दर्शवत नाहीये आणि त्या कारणासह ही भागीदारी महत्वाची आहे. हा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न नटराज मुद्रेमध्ये आले होते. पंचांचा इशारा लेग बाईज. ही डॉट बॉल येईल कारण ही धाव जी आहे ती गोलंदाजाच्या अकाउंट्स मध्ये येणार नाही. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारेल. 48 ऑन दी बोर्ड आहेत. 48 धावा. 50ची भागीदारी होईल का? पहिला विकेट साठी 50ची भागीदारी अद्याप या स्पर्धेमध्ये झालेली पाहायला मिळालेली आहे. परंतु आज पिरकोन गाव मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे. घरच्या मैदानावरती आणि घरच्या आयोजनामध्ये खेळत असताना एक वेगळी लज्जत आहे. यावेळेचा बॉल उंच गेला. चेंडू हवेमध्ये. रोहित चेंडूच्या खाली येतोय. झेल टिपण्याचा प्रयत्न होय, त्याने झेल टिपला आणि पहिला धक्का लागला. बॅटर तेजस पाटील आउट. डब्ल्यू मिळवला. ज्या डब्ल्यूच्या शोधामध्ये संघ राहिला होता. विकेट येत असताना बाला मिळाली. प्रवीणजी ठाकूर यांचं निवेदन या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही ऐकताय. सूत्र संचालन त्यांची सातत्याने. यावेळेला सॉफ्ट हँडने केला होता. हलक्या हाताने फंबल झाला. पुन्हा एकदा निशांत वर्तकडून ही गोष्ट होणं अपेक्षित नाहीये. धावा मिळाल्या त्या 2 संघाचा अर्धशतक. 50 धावा धावलकावरती आहेत. पहा गत वर्षीचा 4 व्हीलर जिंकणारा खेळाडू एका स्क्रीनवरती तुम्ही पाहता. रोहित एका बाजूला पाहायला मिळतोय आणि एका बाजूला कार दाखवली जाते. 83 पॉइंट्स गत वर्षी त्याच्या नावावरती राहिले होते आणि एकाच स्क्रीनवरती तुम्ही या 2 गोष्टी पाहताय. आई एकविरा इव्हेंट्स आहे ना, तो सब मुमकिन आहे. 50 धावा धावलकावरती 3 षटकाचा खेळ संपलाय. चला 12वा खेळाडू पाणी मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्यात. दोन्ही संघांचा 12वा खेळाडू पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. 50 बनल्यात. एक फलंदाज बाद. एक ब्रेक घेऊयात. जर छोटीशी विश्रांती घेऊयात. डीजेकडे जाऊयात. असा गेलो असा आलो. याच दरम्यान जर सिद्धार्थ मात्रेनं अर्धशतक नोंदवलं तर युवराज मात्रे आणि प्रयाग मात्रे यांच्याकडून रोख रक्कम 5,000 रुपये देखील दिले जातील. याच दरम्यान
ऍडव्होकेट जितेंद्र साहेबांचं इथं आगमन झालंय. मी त्यांना विनंती करेन मंचकावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. समर्थ चषक 2026 मध्ये आपलं नक्कीच शब्दसुमनाने स्वागत करेन. जशी जितेंद्र साहेब आपल्या सौभाग्यवतीसह या समर्थ चषकाला आपली उपस्थिती दाखवत आहेत. यस, राणी ताई म्हात्रे मॅडम एक ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही या समर्थ चषकाच्या वतीनं यस दोघं पण ऍडव्होकेट आहेत. राणीताई ऍडव्होकेट राणीताई देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही या समर्थ चषकाच्या वतीनं मी शब्दसुमनाने स्वागत करेन. तीन षटकांचा खेळ संपला. 50 धावा दाफलकावरती आहेत. व्यासपीठावरती तुम्ही मान्यवरांना पाहता या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचं आगमन झालेलं पाहायला मिळत आहे. आता थोड्या वेळामध्ये एक सर्वाधिक मोठा ब्रेक होईल. मला वाटतं निखिल धुमाळ गुड नाईट म्हणावं लागेल त्यांनाही. 50ला 1. 3 षटक संपलेत. गोलंदाजीमध्ये फेरबदल होत असताना पाहायला मिळत आहे. चौथ्या षटकाच्या दरम्यान तिथे गोलंदाजी मार्कवरती येत असताना आपण पाहतोय वैभव पाटील आला रे आला, पाटील आला. परंतु पाटलांनी ते कामगिरी केलेली नाही आहे जी मात्रेंनी केलंय. सिद्धार्थ मात्रेच्या बॅटमधून रन्स आल्यात. सध्या घडीला तो नॉट आउट आहे. 36 वरती 12 चेंडूमध्ये तो नॉट आउट बॅटिंग करत असताना पाहायला मिळालाय. एक पात्री अभिनय त्याने केलेलं पाहायला मिळत आहे. अमितजी पाटील साहेब यांना देखील तुम्ही पाहता या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढचा बॉल सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होईल. चौथ्या षटकाची सुरुवात. फॉलोइंग स्लॉक स्वीप. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक बॅकअप चांगलं आहे. फेकी होतीये. दुहेरीचा प्रयत्न आणि कलेक्शन खराब. रन्स मिळाल्यात त्या दोन. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारेल. सिद्धार्थ 38 वरती 13 चेंडू मध्ये खेळतोय. संघाची धावसंख्या बनली आहे ते एकंदरीत 52 धावा दाफलकावरती आहेत. 52 ऑन दी बोर्ड. वैभव पाटील गोलंदाजी मार्क मध्ये दाखल झाला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने कलेक्शन खराब झालं. स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. चला नेक्स्ट मॅच आपण लक्ष वेधतोय. एका बाजूला मायरा अँड सायरा 11 ओळे आणि सुडुंग पाडा दोन्ही टीम कॅप्टन. चला त्वरित उपस्थित व्हा. यावेळेचा बॉल प्लेसमेंट चांगली आहे. गॅप मध्ये खेळला. डीप पॅक्सचा कव्हरला. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. रन्स मिळतील 4. हा आलाय सणसणीत चौकार. छप्पन्न धावा दाफलकावरती. एक फलंदाज बाद झालाय. 56ला 1. चौथ्या षटकाची सुरुवात. पुढचा बॉल यावेळेला रडारमध्ये आलाय. टप्प्यामध्ये आला आणि कार्यक्रम केला. सिद्धार्थ मात्रेचा थाट. गोलंदाजांची वाट. त्याने ठोकला षटकार. बंद कराया कर. सिद्धार्थ मात्रे 48 वरती नॉट आउट आहे. क्रिकेट रसिक हो, अद्याप या स्पर्धेमध्ये अर्धशतक एकही पाहायला मिळालेलं नाहीये. आता अर्धशतक येणार का? 48 वरती नॉट आउट. सिद्धार्थ मात्रे. टीमची धावसंख्या बनली आहे. स्कोर कार्ड वरती धावा त्या 62. 62 ऑन दी बोर्ड. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती. उजव्या अशीचा बाहेर होता. कट करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाचा भेद घेतलाय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. अजूनही 8 चेंडूचा खेळ बाकी राहिला. अर्धशतक 2 चेंडूने 2 धावेने थोडं दूर आहे. 48 वरती सिद्धार्थ नॉट आउट बॅटिंग करतोय. आजचा दिवस त्याचा राहिलाय. काय बॅटिंग केली आहे त्याने. तडाखेच दिलेत. एक चौकार आला त्याच्या बॅटमधून. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. 8 बॉलचा खेळ बाकी आहे आणि जिथे मात्र 48 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. 62ला 1 आहे. इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू दिशाहीन नाही तर एक्झॅक्टली पिचिंग इन लाईन आहे. सुनील तांडेल बॅटिंग टीमने इथे निर्णय घेतलाय. सुनील तांडेल सरांनी सांगितलं इथून DRA ची मागणी करण्यात आली आहे.
चीते की चाल, बाज की नजर और सुनील तांडेल के डिसीजन के ऊपर संदेहनीय किया करते फेअर डिलिव्हरी. मी आधीच म्हणालो होतो डिसिजन जसा आला तसा. कारण सुनील तांडेल मला वाटतं रात्रीचं जेवण गेले 2 महिने घरी जेवलेलेच नाही आहेत. धाव फलकावरती 62 आहेत. बेलवली गावाला बिलॉंग करतात. दिनेजी पाटील अर्थात बंधूंचं गाव. पुढचा बॉल. हाही चेंडू इम्प्रोव्हायझिंग करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. शरीराला चेंडू आढळला की बॅटला एक्झॅक्टली पंचांनी इथून सांगितलं ती अर्थात लेग बाईज. शरीरावरती बॉल आढळलाय. धाव फलकावरती बनल्या त्या 63. एक फलंदाज बाद. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. बॅटिंग करतोय सिद्धार्थ म्हात्रे 48. या धावसंख्येवरती त्याने अपॉइंटमेंट घेतली आहे का हाफ सेंचुरीची हे पाहूयात जरूर. तद्वर एक ब्रेक घेऊयात. एक डीजे ब्रेक घेऊयात. एक मधुर संगीत ऐकूयात. डीजे मॅडी ची ही क्लिप तुम्ही पाहताय आणि हा तोच डीजे मॅडी आहे जो सर्वाधिक मागणी ज्याची टेनिस क्रिकेट विश्वामध्ये राहते. समर्थ चषक 2026 पाहता तुम्ही. मॅडीची ही व्हिडिओ क्लिप ही धून तुम्ही स्क्रीनवरती त्याला पाहताय. त्याची बोट थिरकत असताना पाहायला मिळाले आहेत. यस ऍडव्होकेट जितेंद्र साहेबांच्या वतीने या स्पर्धेकरता रोख रक्कम 10,000 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचंही समर्थ चषक 2026 मध्ये नक्कीच मी शब्द सुमनाने स्वागत करेन. प्रत्येक साऊंड्सला तुम्ही पाहता निखिलजी धुमाळ आणि निकेश धुमाळ आणि त्यांची ही लाईट्स. चला शेवटच्या षटक रोहित आला गोलंदाजी मार्कवरती. रोहित पाटील गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. सिद्धार्थ म्हात्रेने जर अर्धशतक ठोकलं तर माऊली चायनीच्या माध्यमातून आजच्या रात्रीची त्याच्यासाठी खूप मोठी मेजवानी आहे माऊली चायनीज कडून. सिद्धार्थ म्हात्रेसाठी यावेळेचा बॉल सिंगल आली. दुसरी घेतली जाणार का? सेकंड घेतली तर हाफ सेंचुरी कंप्लीट होईल. परंतु इथून थ्रो एक्झॅक्टली चांगला झाला आणि पंचांनी सांगितलंय 49 धावसंख्येची ही खेळी इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना सिद्धार्थ पाहायला मिळतोय. क्रिकेट रसिक हो, सिद्धार्थने तुम्हाला एंटरटेन केलं असेल तर त्याच्यासाठी टाळा व्हायला काही हरकत नाहीये. 49 रन्स वरती तो आउट. काका मैदान क्रिकेट रसिकांनी भरला. काका मैदान क्रिकेट रसिकांनी भरला. हे समर्थ चषकाचं आयोजन भारी या फिरकोन गावाला. समर्थ चषकाचं आयोजन भारी या फिरकोन गावाला. समर्थ चषकाचं आयोजन भारी फिरकोन गावाला. सिद्धार्थ म्हात्रे अफलातून इनिंग देणे साकारली. खर तर रोहित पाटीलची ही चालाकी पहा. नॉन स्ट्रायकर एंडला बॅटर आउट होता परंतु त्याने स्ट्रायकर एंडला थ्रो केला आणि यष्टिरक्षक चाणक्य उभा राहिला होता. आज ही रात्रीमध्ये गोवटणे संघ जर का सातत्याने खेळताना पाहायला मिळाला ना तर मी सिद्धार्थला हा प्रश्न विचारेन याची गरज होती का आणि असं का केलं हा प्रश्न मी निश्चित विचारेन. कालच्या रात्रीमध्ये मी चौकमध्ये होतो स्मृती चषकामध्ये. तिथे सार्थक तोरवे होता ज्याने 12 बॉलमध्ये 43 बनवल्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये आणि पुढच्या 2 ओव्हरमध्ये केवळ 2च रन बनवल्या. अर्धशतक त्याने बनवलंच नाही. 64ला 2 आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होतोय सौरभ गावंड. बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय रोहित पाटील. यावेळेचा बॉल फुलर लेनचा उंचीचा वापर चांगला करतोय. खोला टाकला होता चेंडू वेगाने टाकला बाहेरच्या दिशेने काढलाय. अर्धशतक जवळपास बनलंच असं वाटत होतं आणि त्या क्षणाला ही चोरटी धाव घेण्याच्या नादामध्ये नाहक बळी राहिला तो सिद्धार्थ म्हात्रे. 5 बॉल बाकी होते षटकातील. 5 चेंडूचा खेळ बाकी होता. ऍक्शन रिप्ले तुम्ही सातत्याने जदवर सिद्धार्थ पाहत राहील ना जोपर्यंत तो पाहत राहील तोपर्यंत याच गोष्टीचा तो विचार करेल याची आवश्यकता होती का आम्हाला. 64 बनल्यात. सर्वाधिक धावा बनवणारा एफ ग्रुप मधील हा संघ बनलाय. हा बॉल खोलातला पुन्हा एकदा डॉट बॉल येत असताना लगातारचे 2 चेंडू. गोवटणेकर देखील कमी नाही आहेत. टाळ्या कधी पिरकोनकडून होत आहेत कधी गोवटणे संघाच्या माध्यमातून. गोवटणेकर सातत्याने आज गर्दी करून या ठिकाणी उपस्थित झालेले पाहायला मिळालेत. आता चहू बाजूची गर्दी निश्चित वाढणार आहे कारण
सातत्याने आपण या शेजारचीच गावं खेळताना पाहायला मिळतात आणि नेहमीच गोवटणे संघ सातत्याने चांगलं क्रिकेट खेळत असताना तो पाहायला मिळाल्यात. 64 ला 2 आहेत. यावेळेचा बॉल लगातारचा रोहित पाटील मैदानाच्या आतमध्ये नो इफेक्ट नो डिफेक्ट. पाटील इज अ परफेक्ट. एक रनआउट झाला पहिल्याच बॉल वरती आणि सामना बदललाय. सिद्धार्थ मात्रे आवश्यकता होती का आता हा प्रश्न सातत्याने उद्भवतोय. फलकावरती धावा 64 आहेत. यावेळेला लांब लचक जितका उंच तितकाच लांब खतरनाक षटकार. भाई स्मरणार्थ चषक पान दिवे गावाला. हे भार्गव भाई स्मरणार्थ चषक फिरकोन गावाला. तो समर्थ चषक गाजतय आपल्या उरण तालुक्याला. 3 चेंडू डॉट बॉल आल्यानंतर चौथ्या बॉलवरती षटकार आला. संघाची धावसंख्या 70 बनली आहे. सर जरी सिद्धार्थ मारतेचं अर्धशतक एका धावेने उकलं असलं, जरी सामना जिंकला ना फिरकोन संघ, तरीही हिंदवी आणि रियांश यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं येईल. 70 ला 2 आहे. चला नेक्स्ट मॅच ओळे टीम आणि सुरुंगपाडा. टॉस साठी या. चला त्वरित टॉस साठी उपस्थित व्हा. मायरा अँड सायरा 11 ओळे सुरुंगपाडा टीम टॉस साठी या. जो कर्णधार इनिंग ब्रेक मध्ये इथे हजर असेल त्याला टॉस विन दिला जाईल आणि जो इथे अवेलेबल नसेल त्याला टॉस परास्त दिला जाईल. दोन्ही टीम कॅप्टन इथे अवेलेबल राहिले नाहीत तर मॅच ही केवळ आणि केवळ 4 षटकांची होईल. दोन्ही संघांचे कर्णधार आम्ही लक्ष भेटतोय आपलं. फलकावरती 70 ला 2 आहेत. शेवटचा चेंडू या षटकातील आणि या सत्रातील. लिडिंग एज घेतली आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक पोचला चेंडू पर्यंत. कॅच ड्रॉप. 2 धावा निश्चित येतील. तिहेरीचा प्रयत्न झाला. 3 रन्स देखील कंप्लीट झाली. 73 धावा फलकावरती बनलेल्या पाहायला मिळाला. चौथी घेत असताना फलंदाज इथे आदेश मोकल रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होईल. फलकावरती बनलेल्या त्या 73 74चं टार्गेट आहे. काही विशेष सन्मान आणि त्याच वेळेला आपण टॉसकडे वळणार आहोत. यावर ऐकूयात अगदी वळशणी गावचे सुपुत्र आणि ही स्पर्धा ज्यांनी आपल्या खांद्यावरती उचलून धरली असे प्रवीणजी ठाकूर सर यांचा आवाज आपण ऐकूयात. येस, ॲडव्होकेट जितेंद्र साहेबांचा आम्हाला यथोचित मान सन्मान करायचा आहे. मी विनंती करेन मुकुंदजी गावन आणि अमितजी पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते हा नक्कीच ॲडव्होकेट राणीताई मॅडम आणि जितेंद्र साहेबांना विनंती करेन आपण सपत्निक आपल्या आपण त्यांचा यथोचित मान सन्मान करूयात. मुकुंद गावन यांना आणि अमित पाटील त्याचप्रमाणे जीवनजी गावण साहेबांना विनंती करेन आपण या दोघांचा ॲडव्होकेट राणीताई आणि जितेंद्र साहेबांचा आपण यथोचित मान सन्मान करूयात. या स्पर्धेकरता त्यांच्या वतीनं रोख रक्कम 10,000 रुपयाची देणगी देखील आलेली आहे. त्यांचा यथोचित मान सन्मान. माईची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण आपल्या मनात चिरंतरे म्हणून सन्मान चिन्ह देऊन या उभयतांचा यथोचित मान सन्मान होताना दिसतोय. धन्यवाद मॅडम आणि सर. आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल पुन्हा एकदा या पर्व 11 मध्ये समर्थ चषक 2026 मध्ये या कुटुंबाकडून आपलं भव्य दिव्य स्वागत. 73 धावा फलकावरती 74चं टार्गेट आहे आणि जशी या सेकंड इनिंगला सुरुवात होईल गेली अनेक वर्ष सातत्याने ज्या आवाजाने प्रत्येकाला भुरळ पाडली आहे मंत्रमुग्ध करणारा आवाज आणि समालोचन क्षेत्रातील एक मोठं नाव म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं या आपण रिवॉल्व म्हात्रे सरांचा आवाज ऐकणार आहात. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, स्पर्धेचा आनंद घेत राहा. नेक्स्ट मॅच सुडुंगपाडा आणि होळे टीम टॉस सडिया. येस, भूषण कोलंबे यांनाही विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं. आम्हाला तुमचा देखील यथोचित मान सन्मान करायचा आहे. तदनंतर त्यांच्या समवेत असणारे भूषण कोलंबे सर इथं आमल्यासोबत जोडले गेलेत. मी भूषण कोलंबे सरांचा यथोचित मान सन्मान करूयात. अमित पाटील सरांना विनंती करेन आपण भूषण कोलंबे सरांचा यथोचित मान सन्मान करूयात. तदनंतर परशुराम पाटील साहेब देखील आमच्यासोबत गोवडणे गावचे सामाजिक कार्यकर्ते जोडले गेलेत. त्यांनाही विनंती असेल आपण व्यासपीठाकडे यावं. परशुराम पाटील साहेबांना विनंती करेन. येस,
परशुराम पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान, माईची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण आपल्या मनात चिरंतन म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान. तदनंतर आकाश चव्हाण साहेबांचा आम्हाला यथोचित मान सन्मान करायचा आहे. आकाश चव्हाण सरांना विनंती करून आपण देखील व्यासपीठावर यावं. आम्हाला तुमचा देखील यथोचित मान सन्मान करायचा आहे. आकाश चव्हाण, रोशन चव्हाण, हा या समोरची बाजूला आकाश चव्हाण सर असतील, रोशन चव्हाण सर असतील, शुभम सोनावणे सर असतील, सगळ्यांना विनंती आहे आपण लगेचच मॅच जोपर्यंत थांबली तोपर्यंत आपण त्यांचा सत्कार करूयात. याच दरम्यान 49 धावा काढणारे अर्थात सिद्धार्थ म्हात्रे यांच्याकरिता युवराज म्हात्रे, प्रयाग म्हात्रे आणि राकेश म्हात्रे यांच्याकडून राकेश गावण यांच्या वतीनं 5,000 रुपये देखील देण्यात येईल. तदनंतर सिद्धेश म्हात्रे यांचे भारतीय जनता पार्टीचे गाव उपाध्यक्ष बालू पाटील यांचा आम्हाला यथोचित मान सन्मान करायचा आहे. बालू पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान, माईची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण आपल्या मनात चिरंतन म्हणून सन्मान चिन्ह देऊन बालू पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान. याच दरम्यान आमचे परम मित्र आणि पुणारे गावचे प्राध्यापक विनोद डाकी सरांचं आगमन झालं. त्यांच्या समवेत शेवडण गावचे मंगेश वाकडीकर यांचे काकाश्री हे वाकडीकर सर देखील इथं उपस्थित झाले. त्यांचंही मी समर्थ चषकाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे विनोदजी डाकी जे आहेत ते अतिशय निकटवर्ती आणि अत्यंत विश्वासू आहेत. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक आपण स्वागत करूयात. अगदी त्यांचंही स्वागत लगेचच आपण करूया तोपर्यंत मॅच थांबली आहे. मी विनंती करेन विनोद डाकी सर यावं. पुणारे गावचे सुपुत्र आणि आमचे परम मित्र यस विनोद शिक्षक नेते संदेशी गावण यांचाही आम्हाला यथोचित मान सन्मान करायचा आहे. या दरम्यान नवीन डाकी सरांचा यथोचित मान सन्मान, पुणारे गावचे सुपुत्र प्रमोद सर आणि समर्थ चषकाच्या परिवाराच्या वतीनं हे भव्य दिव्य स्वागत. ज्ञानेश्वर म्हात्रे शिक्षक आमदार यांचे अतिशय निकटवर्तीय विश्वासू सहकारी म्हणून त्यांची गणना केली जाते. त्यांचं स्वागत केलं जाईल. त्याचप्रमाणे शिक्षक नेते संदेशी गावण सरांचा देखील आम्हाला यथोचित मान सन्मान करायचा आहे. आपण देखील पुढे यावं. समर्थ चषकाच्या वतीनं देखील याच दरम्यान विनंती करेन की आपण देखील शिक्षक नेते या पिरकोन गावचे सुपुत्र संदेशी गावण यांचा यथोचित मान सन्मान. तदनंतर मंगेशजी वाकडीकर साहेबांचे भास्कर वाकडीकर सर देखील इथं उपस्थित आहेत. तर काका आहेत मंगेश जी वाकडीकर साहेबांचे, त्यांचा यथोचित मान सन्मान. शिवडोन गावचे सुपुत्र हे देखील आमच्या या स्पर्धेकरता आज भेट देण्याकरता आलेत. त्यांचंही स्वागत समर्थ चषक 2026 मध्ये करेन. चला आपण टॉस करूया. मायरा आणि सायरा 11 ओवले आणि सुरुंगपाडा या दोन संघामध्ये टॉस केला जाईल. यस तोपर्यंत वाकडीकर सरांचा यथोचित मान सन्मान आपण करूयात. राणीताई ऍडव्होकेट राणीताई म्हात्रे मॅडम यांना विनंती करेन आपण आपल्या पवित्र शुभस्ते नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा कल सुरुंगपाडा टीमचा कॅप्टन आलेला आहे. मायरा आणि सायरा 11 ओवले संघाचा संघनायक आपण लगेच इथे यायचे टॉस करण्याकरता. यस सुरुंगपाडा संघाचा संघनायक आलाय. मायरा 11 या संघानं लगेचच यायचं आहे. ऍडव्होकेट राणीताई म्हात्रे मॅडम आपलं यातुर्थीनं वाट बघताय. यस खऱ्या अर्थानं या संपूर्ण शृंखलेमध्ये प्रेक्षकांसाठी देखील भरपूर काय आहे. खरं तर भाग्यवान विजेता कोण असेल, एक बाईक जी आहे ती त्या प्रेक्षकाला देखील भाग्यवान 100 रुपयाचं कुपन पाडण्याकरता स्टेजच्या डाव्या बाजूला आपण समोरील प्रवेशद्वारावर थांबायचं आहे. आणि जर हे जी रक्कम जमा होणार आहे ती रक्कम ही या भागातील पूर्व भागातील जिल्हा परिषद शाळांना देखील त्यातून वस्तू स्वरूपात भेट देण्यात येतील.
त्यामुळे हा सामाजिक उपक्रम देखील समर्थ चषकाच्या या आयोजनाच्या माध्यमातून केला जाईल. चला मॅचला इथे सुरुवात झाली. पहिल्या बॉलवर मात्र विकेट प्राप्त झालाय. सामना पाहता होतो पण एका बाजूला ऐकवीरा वागेश्वर पिरकोण आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय जगन्नाथ पाटील स्मृती गोवटणे 11 गोवटणे असा हा मॅच यब गटातला पहिला सामना आणि 74 धावांचा या यब गटातला उच्चांक गाठलाय तो म्हणजे यजमान संघानं या गावचा संघ अर्थातच आई एकवीरा वागेश्वर पिरकोण संघ. त्यांच्या समोर आता गोवटणे 11 गोवटणे टीमला खूप मोठं आव्हान आहे. हे टार्गेट अचीव करण्यासाठी प्रचंड मेहनत आणि संघर्ष करावा लागेल. हवेमध्ये लेफ्ट स्ट्रोक टीट फॉर टॅट प्रत्युत्तर दिलंय. हम भी किसी से कम नाही असं सांगत असताना ठोकलाय हा खणखणी षटकार. लगेच आपली उपस्थिती दाखवायची आहे. ओले टीम पहिल्या बॉलवर साहिल गावंड बाद झाला. तदनंतर निशांत वर्तक जसा आला ना त्याने षटकार ठोकलाय. खर तर निशांत वर्तक ऑन स्ट्राइक. ओहो लगेच पलटवार शॉट सी लिमिट ऑफ कडे टीपलाय झेल. समाप्त झालाय निशांत वर्तकचा खेळ. सिद्धार्थ म्हात्रेनं 49 धावा ज्या काढल्या ना त्याच्यासाठी 5,000 गुगल पे जीपे करण्यात आलंय. कोणाकडनं? राकेश गावंड आणि युवराज म्हात्रे यांच्याकडनं ते पारितोषिक 5,000 रुपये जीपे करण्यात आले. कारण मगाशी 49 धावा त्यानं काढल्या गेल्या. इथे गोलंदाजच्या अंबरड्यावर सूरज मोगल आडव्या बाटने घेण्याचा प्रयत्न केलाय. प्रत्येक बॉलच्या मागे टाळ्या आणि टाळ्यांचा प्रचंड आवाज तुम्हाला पाहायला मिळतं. हे उरण पूर्व विभागाचं खास वैशिष्ट्य आहे प्रणय. ज्या वेळेला या परिसरामध्ये स्पर्धा असतात ना प्रचंड गर्दी असते प्रेक्षकांची. अहो ठाणे आणि रायगडमध्ये अनेक आम्ही स्पर्धा कॉमेंट्री मधून समालोचनामधून केल्या असतील परंतु एवढी गर्दी या 4 रात्रीमध्ये पाहायला मिळाली नाही. यस लेग बिफोर द विकेट LBW फलंदाज होईल बाद. दुसरी विकेट जाईल तंबूच्या श्रेयाला. आणि ॲडव्होकेट जितेंद्र म्हात्रे साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते या उभयदांच्या पवित्र शुभ हस्ते सुरुंगपाडा विपक्ष ओवले या दोन संघादरम्यान ची लढत पाहू शकाल. आजचा गट ड गट आहे आणि ड गटातील पहिली लढत हेड या टेल हेड आहे. नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो म्हणजे सुरुंगपाडा संघानं काय निर्णय असेल? निर्णय आम्ही क्षेत्ररक्षण करू पहिल्यांदा. कारण आम्ही 2-3 दिवस इथे नेहमी येतोय आणि आम्ही इथे बघतो की चेसेवाल एकदम हार्ड आहे त्याच्यामुळे आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न करू. गोलंदाजी नक्कीच प्रेमात पडली आहे फलंदाजांच्या नव्हे तर गोलंदाजांच्यात. तर नक्कीच किती धावांवर ओवल्या संघ देखील मातब्बर आणि ताकदवर संघ आहे. किती धावा अडवण्याचा प्रयत्न असेल? समोरचा संघ पण स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे आम्ही 55-60 या स्कोअर मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. बाईकवर जास्त फोकस आहे की 4 व्हीलरवर फोकस आहे? खेळावर जास्त फोकस आहे. वा अप्रतिम उत्तर आहे. चला ओला टीमचा कर्णधार देखील माझ्यासोबत जोडलाय. कसं वाटतंय स्पर्धेमध्ये आणि प्रेक्षकांच्या संख्येबद्दल काय सांगू शकाल? आम्ही मेन म्हणजे प्रेक्षकांसाठी तिथे खेळायला येतो. कारण एवढी प्रेक्षक कुठेच नाही. कारण आता तुम्ही पण बघता की 20 लाखाची लावतात 10 लाखाची लावतात पण प्रेक्षकच नसतात तिथे बघायला. आम्ही इथे प्रेक्षकांसाठीच येतो कारण प्रेक्षक असतात. प्रेक्षक असल्यावर गेम थोडा चढतो पण आपला.
वा, खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि ही यशाची पोचपावती आहे. समर्थ चषक म्हटलं की वेगळं नातं आहे. विक्रम तोड गर्दी या नेहमी धोंडू काका नंतर या मोकाशी मैदानावर बघायला मिळते. धन्यवाद. थँक्यू. चला मॅच कडे वळतोय जिथे मात्र टॉस देखील झालाय. ओवले विरुद्ध सुरुंगपाडा. गुलशन म्हात्रे ओवले टीमचा कॅप्टन. टॉस मात्र लॉस झालाय आणि सचिन सुरुंगपाडा टीमचा कॅप्टन टॉस जिंकल्यानंतर त्यांनी क्षेत्ररक्षण घेतलंय. चला मॅचला मात्र सुरू होईल दुसऱ्या, परंतु यप गटातला हा पहिला सामना आपल्या भेटीला आल्यानंतर पहिलाच ओव्हर इथे समाप्त झालाय. 8 धावा फक्त धावफलकावर. 74चं भलं मोठं आव्हान या स्पर्धेमध्ये आपण पाहिलात तर यप गटातला हा उच्चांक तुम्हाला पाहायला मिळतोय. आज घरच्या मैदानावर घरचा संघ आई एकविरा वाघेश्वर पिरकोन संघानं खरं तर रेकॉर्ड तयार केलाय. या क्रीडांगणावर सर्वाधिक जास्त धावा यप गटातल्या. खूप मोठी स्पर्धा आहे. एक चमचमती कार अर्थातच 4 व्हीलर या स्पर्धेसाठी 1 ते 2 महिन्यांपासून खरं तर खूप मोठी ऍडव्हर्टायझिंग झाली. अनेक रायगड ठाण्यांमध्ये खरं तर प्रत्येक संघ इच्छुक झाले या स्पर्धेमध्ये सहभाग करण्याकरता आणि आज ती स्पर्धा सुरू आहे. 11व्या वर्षामध्ये खरं तर या स्पर्धेचं आयोजन भार्गव म्हात्रे यांच्या स्मरणार्थ मान्य श्री मुकुंद बबन गावंड मित्र परिवार समर्थ चषक 2026. चला स्पीडअप करूया आपण, जास्त वेळ घेऊ नका. मी विनंती करेन पिरकोन टीमला खास करून की आपण जास्त वेळ खर्च करू नका. आता घड्याळाच्या काट्यावर लक्ष केंद्रित करा. दररोज 3-4 वाजतात या स्पर्धेमध्ये, त्यामुळे वेळेवर बंधन ठेवावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा, गडी मात्र बाद झाले तब्बल 3. एक थोडीशी बिकट आणि नाजूक परिस्थितीत सापडला गेलाय तो म्हणजेच संघ गोवटणे 11 गोवटणे. सुनीलजी वर्तक सर गोवटणे गावचे खरं तर एक उत्कृष्ट समालोचक आणि खरं तर एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व. त्यांचंही स्वागत असेल त्यांचा संघ मैदानावर खेळत असताना. दुसरे षटक घेऊन येतो गोलंदाज रुपेश म्हात्रे. पिरकोन संघाचा रुपेश गोलंदाजीच्या उंबरट्यावर. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. सेकंड पॉवर प्लेला सुरुवात होईल. ऑन स्ट्राईक बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळेल जिथे मात्र फलंदाजीसाठी स्वस्तिक गावंड. स्वस्तिक न उडवलाय. हो चेंडू जातो डीप बॅकवर्ड स्क्वेअर आणि मिड विकेटच्या मधून. उंची आणि तेवढीच लांबी. येतोय समर्थ चषकातला हा खणखणीत षटकार. खरं तर हे पब्लिक आहे. कालच्या रात्रीमध्ये काय रेकॉर्ड ब्रेक प्रेक्षक होते. सभोवताली मैदानाच्या अगदी प्रेक्षक आणि प्रेक्षकच पाहायला मिळत होते. आता देखील थोडंसं जेवल्यानंतर रात्रीचं जेवण घेतल्यानंतर प्रेक्षक पुन्हा एकदा या मैदानाच्या दिशेने रवाना होतील आणि हा मैदान अगदी भरगच्च प्रेक्षकांनी भरलेला पाहायला मिळेल. सेकंड ओव्हर पहिला बॉल. षटकार आल्यानंतर हा बॉल डॉट जातोय. चांगलं कमबॅक करतोय. धावसंख्या धावफलकावर 3 गडी बाद. 14-74 करायचे आहेत म्हणजे अजूनही 60 धावा कराव्या लागतील त्या येणाऱ्या 3 षटक आणि काही चेंडूंमध्ये. गोलंदाज रुपेश म्हात्रे. हा बॉल खणून काढला. हो लवली क्रॅडिकल ड्राईव्ह. अप्रतिम टोला. धावा होतील 4 गोला. येतोय चौकार. धावफलकावर चांगली सुरुवात करतोय बॅट्समन स्वस्तिक गावंडचं कौतुक करावं लागेल. बघा स्वस्तिक गावंड बॅटिंग करतोय आणि मुकुंदजी गावंड यांची स्पर्धा आपण अनुभवतोय. हो लावली ड्राईव्ह. अप्रतिम टोला. जागा बनवली. नटराज स्टाईल गिरकी मारली आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा लांब 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 जाऊन चेंडू पडतोय. षटकार. खरं तर खतरनाक स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला. स्वस्तिक गावंड आता
अक्षरशः आग ओकतोय मैदानाच्या आतमध्ये. त्यालाही माहित आहे 74 धावांचं लक्ष्य अशक्य आहे, परंतु आज 20 तारीख आहे, श्री स्वामी समर्थांचं प्रकट दिन, आणि स्वामी समर्थांचं वाक्य एकच आहे, अशक्य हे शक्य करतील स्वामी. हे अशक्य गोष्ट शक्य करतील का गोवटणे 11 गोवटणे टीम, हे पाहावं लागेल. कारण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 24 या आकड्यावर. 24 धावा म्हटलं तर अजूनही 50 धावांची आवश्यकता आहे. ऑन स्ट्राइक स्वस्तिक. रुपेश 6 बॉल, लॉफ्टेड स्ट्रोक, उंची जास्त आहे, लांबी ही तेवढीच गाठली आहे. हो हो, लवली स्ट्रोक, अजून एक षटकार, बॅक टू बॅक दुसरा षटकार. तो 42 धावा या ओव्हर मध्ये रुपेश म्हात्रेला सपाटून मार बसत आहे. 3 षटकार 1 चौकार 5 बॉल मध्ये 22 धावा खर्च केल्यात रुपेश म्हात्रेनं. त्यामुळे स्वस्तिक गावंड आता पूर्णपणे तुटून पडलाय. प्रत्येक बॉलवर अटॅक, आक्रमक पवित्रा उचललाय मैदानाच्या आतमध्ये. लास्ट डिलिव्हरी, हा चांगला बॉल, अगदी थोडासा मागे टप्पा ठेवला, त्यानंतर वेगही तेवढाच होता, आणि अशाच कारणानं हा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क आला नाही. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. एकंदरीत 30 धावा धावफलकावर. येणारे 18 बॉल, आता 44 धावांची आवश्यकता. 18 बॉल. महेश गदादा, आपण आपल्या पवित्र शुभस्ते राकेश भोईर यांचा यथोचित मान सन्मान करावा. नवीन गोलंदाज मैदानात 3ऱ्या क्रमांकावर गोलंदाजीसाठी येईल. खरं तर 18 बॉल 44 धावांची गरज. एका बाजूला स्वस्तिक गावंड बहरलाय मैदानाच्या आतमध्ये, त्याच्या साथीला रोहित पाटील आहे. आता रोहित येतोय स्ट्राईकला. मागच्या गतवर्षातला 4 व्हीलर कारचा मानकरी, सामनावीर, खरं तर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट याच रोहित पाटीलनं पटकावली होती. आता त्याच रोहित पाटीलला चांगला खेळ करावा लागेल. पाहुणा संघ आहे आणि पाहुण्या संघाचा नेहमीच खरं तर आपण म्हणतो की भारतीय संस्कृती अतिथी देव भव हा आदर सत्कार या संघाचा केला जात आहे घरच्या मैदानावर. मात्र यजमान संघ कशा प्रकारे फाईट करेल. 74 धावांचं आव्हान असताना आता 18 बॉल 44. गोलंदाज अजय गावंड. आई एकविरा वागेश्वर पिरकोण संघ, क्षेत्ररक्षण करणारा संघ, त्यांच्या समोर स्वर्गीय जगन्नाथ पाटील स्मृती गोवटणे 11 गोवटणे, अर्थातच निर्णयजी पाटील यांनी पॅक केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. निर्णय पाटील यांनी घेतलेला निर्णय, त्या संघाला केलेला पॅक, काय तो निर्णय योग्य असेल का? आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क येत नाहीये. अजय गावंड आता हवी होतोय फलंदाज रोहितवर. डॉट बॉलची समाप्ती. चेंडू आणि धावांचं अंतर बदललं. येणारे 17 बॉल 44 धावांची आवश्यकता. समर्थ चषकाचं हे दर्जेदार आयोजन आज महाराष्ट्रामध्ये खूप चर्चा होते या आयोजनाची. हा यस, इट्स अ ग्रेट हिट, मॅसिव्ह 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 सिक्सर. एक स्क्रीनवर स्वप्नातील कार कोणता खेळाडू पटकावेल? मागच्या वर्षी याच रोहित पाटीलने हीच कार पटकावली होती. ती स्क्रीनवर तुम्ही पाहताय. आणि तशीच बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये बघा. षटकार टोकल्यानंतर समीकरण बदललं प्रणय. चेंडू आणि धावांचं अंतर इथे कमी झालंय.
अजूनही 38 धावांची आवश्यकता. ऑन स्ट्राइक रोहित पाटील. ओ शॉर्ट पिच बॉल, थोडस गती परिवर्तन करणारा चेंडू फेकला गेला. अगदी विकेटच्या मधोमध फेकला, थोडस वलन दिलं, स्लोवर बॉल होता आणि याच कारणानं रोहित पाटील कन्फ्यूज झाला, थोडासा बीट झाला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. डॉट बॉलची समाप्ती. 15 बॉल आता 38 धावा हे समीकरण इक्वेशन मैदानावर. खरं तर आपण प्रेक्षकांना सांगूया की येणारे 15 चेंडू 38 धावांची आवश्यकता. गोलंदाज अजय गावंड टू रोहित पाटील. आयो कडक, एकदम कडक सिक्सर. रोहित सांगतोय की स्वस्तिक गावंड जेवढा चांगला खेळतोय त्याच्यापेक्षाही मीही खेळू शकतोय. रोहित पाटील तू सही तो और मैं सही और सही असं सांगत असताना एक से बढ़कर एक ही कामगिरी करत असताना दोन्ही फलंदाज. स्वस्तिकनं 3 षटकार ठोकले, रोहित पाटीलनं 2 षटकार ठोकले, म्हणजेच एकापेक्षा एक अशी वरसट कामगिरी मैदानात. येणारे 14 बॉल 32 धावांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा अजय गावंड. पंचांना पार खेळून चेंडू फेकेन. पुन्हा आडव्या बॅट न वारंवार तलवार फिरवली जाते जणू काही आणि त्या बॅट मधून आलेला हा लगातार 30रा षटकार. थेट येणारे आता 13 बॉल 26 धावांची आवश्यकता उरली. एक कॅल्क्युलेशन त्यांना हवं होतं, कारण मैदानाच्या आतमध्ये प्रणव बॅट्समन काही कॅल्क्युलेटर घेऊन गेलेत. त्यांच्या डोक्यामध्ये ठोकम ठोक मारामारी करायची असते. त्यांना कॅल्क्युलेशन करून आपण स्कोर सांगतोय. 13 बॉल 26 धावांची आवश्यकता. क्या बात आहे, जबरदस्त सामना, अप्रतिम. बघा पहिल्याच सामन्यामध्ये 1572 म्हणजे 1600 जवळ प्रेक्षक जोडले गेलेत. आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून मी सांगितलं की आज 20 तारीख श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे आणि स्वामी समर्थांचं वाक्य आहे, अशक्य हे शक्य करतील स्वामी. हे अशक्य होतं आव्हान आतापर्यंत, परंतु आता आव्हानाच्या जवळ आलाय तो म्हणजेच या ठिकाणी गोवटणे 11 गोवटणे संघ. 13 बॉल 26 धावांची आवश्यकता. आई एकविरा वागेश्वर पिरकोन टीमच्या विरोधात गोवटणे 11 गोवटणे टीम बॅटिंग करत. हो प्राइस स्लिपला झेल उडाला होता. अगदी आपण बघितला तर फर्स्ट स्लिपचा क्षेत्रक्षय थोडा थांबला. त्यालाही माहिती आहे डेंजर आहे, चेंडूला थोडासा वलन मिळाला तर चौकार जाऊ शकतो. याच कारणानं चेंडूला स्टॉप केलं. डॉट बॉलची समाप्ती. संघाची धावसंख्या या ठिकाणी स्थिर 48 धावा धाव फलकावर. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. मागच्या सत्राचा विचार केला तर मित्रांनो पिरकोन संघाच्या 50 धावा होत्या ज्यावेळी 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. ठीक. याच दरम्यान माननीय श्री मिलिंद ठाकूर साहेबांचं आगमन झालंय. सुप्रसिद्ध चित्रकार आणि न्यू यंगस्टार क्रिकेट क्लब जासई संघाचे एक TDF संघटना उरण तालुका अध्यक्ष मिलिंद ठाकूर साहेबांचं इथं आगमन झालंय. समर्थ चषक 2026 मध्ये आपलं भव्य स्वागत. मी विनंती करेन अमितजी पाटील आणि मुकुंद गावड साहेबांना विनंती असेल की आपण मिलिंद ठाकूर साहेबांचा यथोचित मान सन्मान करावा. इनिंग ब्रेक मध्ये जसं पहिलं षटक संपलं म्हणजे जेणेकरून सामना थांबणार नाहीये. आयोजकांना देखील ही माझी सूचना असेल. डेफिनेटली प्रवीण सर, याकडे आपण लक्ष केंद्रित करूया कारण भरपूर वाया जातो वेळ आपला. न्यू यंगस्टार संघाचे जासई संघाचे अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध चित्रकार आणि TDF संघटना औरण तालुक्याचे अध्यक्ष, अगदी विविध संघटनेमध्ये त्यांनी अध्यक्षपदून भूषवलाय आणि हे सन्माननीय अतिथी हे कर्तृत्वाचा सलाम करण्याकरता नक्कीच मुकुंदजी गावंड साहेब या कर्तृत्वाचा सलाम करतील आणि म्हणून तरी किंवा माईशी उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण आपल्या मनात चिरंतन म्हणून सन्मान चिन्ह देऊन मिलिंद ठाकूर साहेबांचा यथोचित मान सन्मान समर्थ चषक 2026 अर्थात परवा 11व्या मध्ये
आपण आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत म्हणून तुमचं मनपूर्वक स्वागत. चला मॅचला करूया सुरुवात. येणारे 12 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता. बघा कुठून कुठे सामना इथे मात्र पोहोचला गेलाय. 74 धावांचं आव्हान होतं, आता आव्हान उरलंय म्हणजे प्रति षटकामागे 13 करावे लागतील. येणारे 12 बॉल 26 धावांची गरज. जबरदस्त सामना. ऑन स्ट्राईक बॅट्समन स्वस्तिक गावण, एका बाजूला रोहित पाटील, गोलंदाज सौरभ गावणचा पहिला बॉल स्वस्तिकसाठी होता, मात्र एक सिंगल मिळाली आहे. एक धाव जाईल ना तसं थोडंसं प्रेशर मात्र पिरकोन संघाच्या विरोधात गोवटनेट संघावर येईल आणि चौकार षटकाराला तर मात्र टेन्शन येईल पिरकोन संघावर, कारण हा सामना आता चुरशीचा होत चाललाय. प्रयत्न सुरू आहेत मैदानात. संघर्ष, प्रचंड संघर्ष सुरू आहे. कोण जिंकणार, कोण हरणार, कोण यप गटातला सामना खरं तर उद्याच्या रात्रीमध्ये खेळण्यासाठी येणार, बरीच काही चर्चा आहे. कदाचित एकावर एक बोनस फ्री देखील मिळेल, कारण हाय स्कोर आहे. जर चेस केल्या तर मी म्हणेन गोवटने टीमला 2 विजय मिळतील. डिफेन्स केल्या तर पिरकोन संघाला 2 विजय मिळतील. हा सामना ओ हो डायरेक्ट हिट तर झालाय, परंतु इथे दुसरी धाव तिसरी घेण्याचा प्रयत्न केलाय. 3 धावा, टाळांचा आवाज आणि आवाज आता आलाय. यस, अंपायर कॉल चेक केलं जाईल. थर्ड अंपायर रेफर केलाय. कंट्रोल रूम मध्ये आपण पुन्हा एकदा थोडासा श्वास रोखला जाईल. श्वास रोखण्यासाठी हा निर्णय घेतलाय. जर नॉट आउट असेल तर 3 धावा. यस, बॅट्समन नॉट आउट, मिळतील 3 धावा. आता मात्र सामन्यातलं समीकरण बदलेल. 10 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 22 धावा. व्हॉट अ मॅच. अग्री मॅच रंगतदार स्थितीत तुम्हाला पाहायला मिळते. दोन्ही टीमला सांगूया की तुमच्या स्वप्नांना सांगू नका. तुमच्या समोर अडचणी किती आहेत, मात्र तुमच्या अडचणीला नक्की सांगा तुमचे स्वप्न किती मोठे आहेत. हे विजयाचे स्वप्न, समर्थ चषकातलं विजयाचं स्वप्न कोण पाहणार, पिरकोन की गोवटने टीम. येणारे 10 चेंडू 22 धावा. 10 बॉल 22 धावा. 22 धावा 10 चेंडू. समीकरण खूप रफ अँड टफ. शॉर्ट पिच बॉल, मिस टायमिंग, फ्लाय स्लीवला कीप लाय झेल आणि स्वस्तिक गावणचा आता समाप्त झाला या इनिंगचा खेळ. घरच्या मैदानावर, घरचा होम ग्राउंड. लेग बिफोर द विकेट. पंचांचा बोट हवेत. फलंदाज होईल 5ची स्वरूपात. बाद अजून एक विकेट. बारा बॉल 26 आवश्यकता होती. 11 बॉल 25 राहिल्या. 10 बॉल 22. आता 9 बॉल 22. आता 8 बॉल 22. फुल्लर लेनचा बॉल आडवा बाटने केला प्रयत्न. वाईडिश लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक येतोय. थोडासा फंबल झाला आहे. आउटफील्ड थोडी खराब असल्या कारणानं इथे 2 धावा पळून काढल्या. धावांसाठी आता धावावं लागत आहेत. मैदानाच्या आतमध्ये प्रचंड संघर्ष सुरू आहे आणि तिथे मात्र विजयासाठी घोडदौड सुरू आहे.
चेंडू आणि धावांचं अंतर 7 बॉल 20 धावांची आवश्यकता. व्हेरी इम्पॉर्टंट बॉल, खूप महत्वाचा चेंडू आहे. मच निडेड 6 और बाउंड्री हा खरं तर गोवटणे टीम साठी चेंडू असेल आणि खरं तर हा बॉल डॉट सिंगल डबल जरी गेल्या तरी चालतील असा असेल हा पिरकोन संघासाठी चेंडू. काय होईल या बॉलवर, या काय चित्र स्पष्ट होईल. जर चौकार षटकार आला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरकाव करेल हा गोवटणे संघ. 7 बॉल 20 धावांची आवश्यकता. ओ डॉट गेलाय. आता मात्र सामन्यामध्ये पकड मजबूत केली आहे ती म्हणजे आई एकविरा वाघेश्वर पिरकोन संघानं. येणारे 6 बॉल 20 धावांची आवश्यकता. 6 बॉल 20. समर्थ चषक हा फेमस उरण तालुक्याचा, फेमस उरण तालुक्याचा एक नंबर हाय आयोजन या पिरकोन गावाचा. या दरम्यान पंचरत्न इंग्लिश मीडियमचे चेअरमन अर्थात अनंत गावण साहेब आमच्या समवेत जोडले गेलेत. मी त्यांना विनंती करेन की मुकुंद गावण यांच्यावरचं हे प्रेम अनंत गावण साहेबांना या समर्थ चषक 2026 मध्ये घेऊन आले. त्यांचे आशीर्वाद घेण्याकरता मी विनंती करेन त्यांना आपण मंचकावर यावं. आम्हाला तुमचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण आपल्या मनात चिरंतन म्हणून अनंत गवण साहेबांचा यथोचित मान सन्मान. माईची उबदार शाल नक्कीच त्यांच्या अंगावर घातली जाईल. या गुलाबी बोचऱ्या थंडीमध्ये देखील हे स्वागत मुकुंदजी गावण साहेबांच्या पवित्र शुभस्त्या सन्मान अनंतजी गावण साहेब स्वीकारताना दिसतील. पंचरत्न इंग्लिश मीडियम चे चेअरमन अनंत गावण साहेब आपला सत्कार स्वीकारताना दिसत आहेत. धन्यवाद सर. आपण या कार्यक्रमस्थळी आल्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक आपलं हार्दिक 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 स्वागत. चला तर 6 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता आहे. मॅच कुशल मुवमेंट आहे. मॅच कडे फोकस करूया. अतिशय महत्वाचा सामना, खूप चांगलं आयोजन. खरं तर समर्थ चषकाचं दमदार आयोजन तुम्ही पाहताय. मुकुंददादा गावण, अमित पाटील, सागर पाटील, आमचे महेश गावण असतील, नरेंद्र गावण, गजानन गावण, नितीन म्हात्रे, साऱ्यांनी खरं तर या मित्र परिवाराने केलेली मेहनत आणि एक अप्रतिम दर्जेचं आयोजन तुम्हाला या पिरकोन नगरीमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. 6 बॉल 20 धावा. सामना आहे गोवटणे 11 गोवटणे विरुद्ध पिरकोन. दोन्ही गाव बघितलं तर अगदी जवळजवळचे आहेत, त्यामुळे दोघांच्या खेळीचा अनुभव दोघांना आहे. परंतु 6 बॉल 20 पकड मजबूत आहे पिरकोन टीमची. मात्र इथे गोवटणे टीमला प्रचंड संघर्ष करावा लागेल. अगदी मी म्हणेन या अंधाऱ्या रात्रीमध्ये अक्षरशः घाम गाळावं लागेल, कंबर कसावी लागेल. याचा सामना आहे गोवटणे टीम साठी. 6 बॉल 20 धावा. ऑन स्ट्राईक रोहित पाटीलचा फटका फसला होता. क्षेत्ररक्षक मात्र पोहोचू शकला नाही. दुसरीचा प्रयत्न. हो दुसरी पूर्ण की नाही, पूर्ण की अपूर्ण की फलंदाज बाद, चित्र स्पष्ट होईल. कंट्रोल रूम मध्ये जाऊया. रेफर केलंय पंचांनी. तिसऱ्या पंचांची मागणी आहे. चला तिसऱ्या पंचांना आपण पाहू शकाल कंट्रोल रूम मध्ये निर्णय देतील. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न रोहितनं केला. घातिक अगदी स्ट्राईक की घेणं गरजेचं होतं. धोकादायक धाव होऊ शकते. डिसिजन आलेला नाही अजून आमच्या पंचांकडनं. गडबड गोंधळ कोणीही करू नये. कंट्रोल रूम मधून डिसिजन आलेला नाही. ग्रीन सिग्नल का रेड सिग्नल, निर्णय येणं फार कारण कुशल मुवमेंट आहे, क्रुसिकल मुवमेंट आहे, त्याच्यामुळे कोणीही घाई करू नका. येस बॅट्समन नॉट आउट. 2 रन कंप्लीट. आता मॅच मध्ये येणार रंगतपणा. चेंडू आणि धावांचं अंतर. प्लीज कोणीही गडबड करू नका आमच्या मागून. प्रेक्षक मित्र जे आमच्या मागे असतील त्यांनी कोणीही गडबड करू नका. कुशल मुवमेंट आहे. अतिशय महत्वाचा सामना आहे. 5 बॉल आता 18 धावांची आवश्यकता आहे. अजूनही शर्यत संपलेली नाहीये. अजूनही पिरकोन जिंकलेला नाही की गोवटने जिंकलेला नाहीये. सामना अजूनही बॅलन्स. 5 बॉल 18 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 18 धावा. काय सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. रोमहर्षक सामना. गोलंदाज आदेश मोकलचा पुढील चेंडू.
हो, रोहित साठी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, क्रॉस द बॅटिंग, क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला असता बॉल जातोय डॉट. आता 4 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची आवश्यकता. 4 बॉल 3 षटकार, ही भाषा बोलावी लागेल आता रोहितला, कारण रोहितने या अगोदर 3 षटकार लगातार ठोकलेत, त्यामुळे रोहितची आता अग्निपरीक्षा असेल. 4 बॉल 18 ची गरज. खूप मोठं मोटिवेशन मिळते मैदानाच्या बाहेर. अवे फ्रॉम बॉडी, काय घडतंय मैदानात, प्रेशर होत असताना दबाव दबाव दबाव, चेंडू सीमा पार. हो हो, 1+4 आलाय पंजा. दम, कौन सी टीम जीत का परचम लहराएगी इस मैदान के ऊपर. ये बहुत ही खतरनाक मुकाबला, सारे दर्शक अभी बैठे थे, वो उठ चुके हैं. ये मुकाबले में जान आई अभी. 4 गेंदे 13 की जरूरत, 4 चेंडे 13 धाव बजाते हुए हमारे मैडी डीजे मास्टर. 4 चेंडू 13 धावा. साई मैदानावर 1 बॉल मध्ये 11 झाल्या होत्या, तसाच काही चित्र पाहायला मिळतोय की काय. 4 चेंडू 13. हो, लवली बॉल. आदेश मोकल सांगतोय, जरी मिसफिल्डिंग झाली किंवा व्हाईट बॉलवर 5 धावा गेल्या, कमबॅक करू शकतोय. 3 बॉल 13 धावा. चला आता गोलंदाजाला पंचांनी वॉर्न केलंय की गोलंदाज बॉल फेकल्यानंतर थोडासा मध्ये येतोय. हे इंटरनॅशनल नियमाप्रमाणे त्यांना थोडीशी सूचना दिली, वॉर्न केलंय. खरं तर 3 बॉल 13 धावांची गरज, हे समीकरण करत संदेश 3-13 कोणाचे उडणार हे समीकरण तयार झालंय. 3 बॉल 13, 2 जरी मारले तरी हा सुपर ओव्हर वर सामना होईल. 1 बॉलला खरं तर डॉट बॉल साठी 500. हॅपी क्लब कडून ओले गावचा कॅप्टन गुलशन म्हात्रेने सांगितले की आम्ही फक्त प्रेक्षकांना या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी खेळण्यासाठी येत असतो. प्रेक्षक आणि प्रेक्षक. 3-13 हवेमध्ये झेल साठी प्रयत्न. हो हो, 100% प्रयत्न सक्सेस. फलंदाज बाद. इट्स अ बिग विकेट. रोहित पाटील बॅक टू द आउट. दिलदार दिला चलई दिलवाला, अल्ला रे अल्ला तो डेरिंग वाला. दिलदार दिला चलई दिलवाला, जट्टेसाठी धावून येतय मुकुंद दावट बीजेपी वाला. जट्टेसाठी धावून येतय मुकुंद दादा हे गायक अगदी थोड्याच वेळात, हे गायक या गाण्याचे गायक अगदी थोड्याच वेळात, अगदी मुकुंदजी गावण साहेबांवरचं प्रेम व्यक्त करण्याकरता अगदी थोड्याच वेळात या व्यासपीठावर येणार आहेत. त्यांची देखील आपण जोरदार एंट्री बघणार आहोत. त्याच्या समवेत आणखी एक जिनं खरं तर एकविरा आईला वेगळी साथ घातली आणि नक्कीच तिच्या नतमस्तक चरणावर होत असते अशा आकर्षक गायिका अर्थात सोनालीताई भोई मॅडम देखील या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. व्हेरी इम्पॉर्टंट मॅच, हाय व्होल्टेज मुकाबला. खरं तर रोहित पाटील मागच्या गत वर्षाचा खरं तर कार 4 व्हीलरचा मानकरी, प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा मानकरी आता ठरणारा रोहित मात्र मैदानातून बाहेर. अजूनही काही बिघडलं नाही, मॅच बॅलन्स आहे. 2 बॉल 13, जरी 2 षटकार ठोकले सुपर ओव्हरचा मॅच होईल. याकडे तुम्ही लक्ष द्यावं लागेल. 2 बॉल 13 धावांची आवश्यकता, 2 षटकारांची आवश्यकता आहे गोवटणे 11 गोवटणे संघाला. 2 बॉल 13 रन्स, 2 बॉल 2 षटकार. हो हो, आता आशा समाप्त. आता मॅच मध्ये औपचारिकता फक्त मिळाली केवळ एक चेंडू, 12 धावांची आवश्यकता. शेवटच्या क्षणाला या मॅच न कलाटणी दिली आहे. शेवटच्या क्षणाला सामना पूर्णपणे आई एकविरा वाघेश्वर पिरकोण टीमच्या बाजूने झुकलेला आहे. 1 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता. चला, यानंतर ओवले आणि सुरुंगपाडा टीम रेडी राहायचंय, ताबडतोब लगेच मैदानात उतरायचंय. शेवटचा चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता.
अजूनही थोडीशी कदाचित भीती मनामध्ये आहे की काय वाईट बॉल पडल्यानंतर बाउंड्री गेल्यानंतर कदाचित काही घडेल ही भीती असते संदेश. त्यामुळे बघा थर्डमॅनला फ्लेअर लावला, 2 फ्लेअर थर्डमॅनला. ही खरं तर स्ट्रॅटर्जी असते. वाईड नो अशा प्रकारचा बॉल, कारण तेच घडलं होतं साई मैदानावर. इथे नाहीये, इथे मात्र सामना जिंकलाय आई एकविरा वागेश्वर पिरकोन संघानं. हार्दिक